नॅब संचलित माननीय सुशील कुमार शिंदे दिव्यांग दृष्टिबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सोलापूर शाळेत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग हक्क अधिनियम 2016 कायदेशीर व्याख्यान, गायन स्पर्धा व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले। सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष नॅब संस्थेचे उपाध्यक्ष अंकुश कदम तर प्रमुख पाहुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण केंद्र, जिल्हा न्यायालय सोलापूरचे ॲडव्होकेट देवयानी केणगी मॅडम व ॲडव्होकेट झुरळे होते। तसेच ॲडव्होकेट विधिज्ञा कदम मॅडम व कनिष्ठ लिपिक मोरे सर यांची उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले। प्रमुख पाहुण्यांसाठी स्वागत गीत शिवशरण गडदोरे व दयानंद चौगुले यांनी गायले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंध कार्यशाळेचे अधीक्षक रामचंद्र कुलकर्णी यांनी केले। विद्यार्थी मनोगतामध्ये अर्षद पुंडगे, प्रकाश काळे व दीपांजली केसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। ॲडव्होकेट झुरळे यांनी कायदेविषयक माहिती, शैक्षणिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा आढावा घेतला व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। ॲडव्होकेट देवयानी केणगी यांनी कायदेविषयक विस्तृतमध्ये माहिती व नियम सांगितले व विद्यार्थ्यांशी हितगुज साधला। अंकुश कदम सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सर्व विद्यार्थ्यांना दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवकुमार पाटील तर आभार प्रदर्शन शिवशरण गडदोरे यांनी केले। तसेच स्वातंत्र्य सैनिक वसाहत, पद्मानगर, कर्णिकनगर या भागात प्रभात फेरी काढण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी उत्साहाने सर्वांचा निर्धार, दिव्यांगांचा स्वीकार, दिव्यांगांचा सन्मान हाच आमचा अभियान, तुमचा आमचा एकच नारा, दिव्यांगांना देऊ सहारा इत्यादी घोषवाक्य दिले। रामचंद्र कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना दिव्यांगविषयीच्या योजना, शासकीय व शैक्षणिक सवलती याविषयी विस्तृत माहिती दिली। रियाज मुल्ला व आकांक्षा भंडारे यांची उपस्थिती होती। सदर कार्यक्रमासाठी श्रीनिवास समदुर्ले, शुभम वांझरे व संदेश कांबळे यांचे सहकार्य लाभले।